जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। कुणी घर देता का रे घर, एका तुफानाला कुणी घर देता का। एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे, जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे। कुणी घर देता का रे घर। काय रे बाळा, खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय। झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलंय। समुद्राच्या लाटांवरती, वणव्याच्या जाळावरती झेप झुंज घेऊन घेऊन तुफान आता थकलंय। जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे। खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय रे। हे बाबा, कुणी घर देता का रे घर। नटसम्राट या नाटकातील हा संवाद असून वि.वा. शिरवाडकरांनी हा संवाद जितक्या पोटतिडकीने लिहिला आहे, तितकाच तो वास्तवाशी एकरूप आहे। कारण मानवाच्या आयुष्यात निवासाच्या गरजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अन्नवस्त्रांच्या गरजा काही वेळेला चुटकीसरशी भागू शकतात, परंतु निवाऱ्याचं मात्र तसं नाही। डोईवर छप्पर असावं म्हणून सर्व आयुष्यभर आटापिटा केल्यानंतर स्वप्नवत असणारं हे घर हातात येऊ शकतं। या घराचं महत्त्व काय आहे हे आजच्या रेनगरच्या घरांच्या चावी प्रदान सोहळ्यात पाहायला मिळालं। घरांच्या चाव्या देत असताना असंघटित महिला कामगारांना अश्रू अनावर झाले आणि त्या धाय मोकळून रडू लागल्या। आयतं मिळालेलं घर आणि 14 वर्षांच्या अथक परिश्रमातून मिळालेलं घर यात जमीन आसमानचा फरक आहे। आडम मास्तरांच्या 14 वर्षांच्या अथक संघर्षानंतर 30,000 असंघटित कामगारांचं स्वप्न पूर्ण झालं आणि आज त्यांच्या हातात प्रत्यक्षात घराची चावी आली। त्यामुळे आज रंगभवन सभागृहात सगळ्या भगिनी भावुक झाल्या होत्या। काहींनी तर रेनगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी यांना मिठी मारून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। नेता असावा तर असा याचा प्रत्यय आजच्या या कार्यक्रमातून आला। आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं संस्थेच्या चेअरमन माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली चावी प्रदान सोहळा मोठ्या भावनिक वातावरणात पार पडला। यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ अभियंता मेहुल मुळे, गजेंद्र दंडी, दाऊद शेख, पंकज बुतडा, स्वस्तिक पुजारी, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती। या मेळाव्यात रेनगरच्या लाभार्थ्यांना हक्काच्या घरांच्या चाव्या माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या। यावेळी घराची चावी घेत असताना लाभार्थींना अश्रू अनावर झाले। रोने का नहीं चाहिए आप खुश है कि नहीं आज। ठीक है, जो ऐसा खोलो, ऐसा खोलो, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केलं, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। रेनगरच्या 30,000 असंघटित कामगारांच्या घरकुलांसाठी 2,10,000 रुपये वाढीव अनुदान सरकारने दिले पाहिजे, अन्यथा सोलापुरात मार्शल लॉची पुनरावृत्ती होईल असा इशारा यावेळी आडम मास्तर यांनी दिला। आम जनता 16 तारीख को स्ट्राइक कर रहे हैं। आप उर्दू पेपर में पढ़ो, दिल्ली के बॉर्डर पर जैसे सरहद पर किले ठोकते हैं वैसे ठोक रहे, तो भी हजारों किसान दिल्ली को आ रहे हैं। शोलापुर में सुबह 11 बजे तुमको सबको मेरी विनती है, हर घर के 2 लोग आप दत्तनगर में आए। 50,000 लोगों का आवाज दिल्ली में भेजूंगा। आज सरकार को पहला इशारा 2,10,000 रुपए देना कर को कलेक्टर के। तुम देश के मुस्लिम को दबाने का कोशिश करेंगे, सोलापुर मार्शल का शहर है। सोलापुर हुतात्मा का शहर है। सबसे पहला बंड आडम मास्तर सोलापुर में करेगा, याद करें। आप जेल में जाओ, फांसी पर ले जाओ,
जो कुछ करना है करो, हम डरने वाले हैं और आप सभी को बोलते हैं। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाणे, दाऊद शेख, जावेद सगरी, राजेश काशीद, अमोल काशीद, हुसेन शेख, नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड, सिद्धराम गायकवाड, जुबेर शेख, धनराज गायकवाड, रहीम नदाफ, प्रशांत चौगुले, गंगाराम निंबाळकर, सुजित जाधव, युसुफ शेख, नितीन गुंजे, रफीक नदाफ, इब्राहिम मुल्ला, अमीना शेख, अरबाज सगरी, असलम शेख, हरीश पवार, फिरोज शेख, संदीप धोत्रे, मजीद नदाफ, अमीन शेख आदींनी परिश्रम घेतले।